Hello everyone, we had started sales promotion. In previous lecture, we had seen about the salesmanship, its importance, salesmanship in pharmaceutical industries, then how the training is given for the MR, that is the medical representatives, then its qualification. So now we will see steps involved in selling process. प्रीवियस लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, सेल्समनशिप म्हणजे काय. ओके, सो व्हॉट इज मीन बाय सेल्समनशिप. सो इट्स एन आर्ट, ओके, टू कन्व्हिन्स अँड टू परसुएड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ परसुएड. द मिनिंग ऑफ परसुएड म्हणजे काय, तर कस्टमर्सना ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणं. अँड टू कन्व्हिन्स देम, ओके, म्हणजे त्यांना एक इन अ पोलाइट वे we should request them. Okay, so its advantages, there are so many advantages of salesmanship, that it creates a demand for the new product. Then that salesman, it act as consultant to both to customers. Then it remove the objections, it helps to remove the objections that is arise by the customer. Then it provides feedback about the need, attitudes and behavior of consumer. Then we had seen about the medical representatives, his qualification, then his overall look, that is the well dressed, then faint color shirt, dark color pant, tying up, and how it creates a professional look. Then how he should talk politely, then he should convince to the physician. And first of all, that medical representative should he should have knowledge about the products, its uses, its content, and competitor involved also along with that. Then he should talk in various languages. Of course, that local language of that particular physician. If suppose that physician is from like south area, means suppose there are certain cities in Maharashtra also की जिथे साऊथची भाषा आहे ती बोलली जाते. मीन्स सपोज इफ यू आर गॉन टू दॅट मिरज साइड, ओके, देन देर इज मिरज अँड विजापूर विलेज इज देअर, अँड दॅट border area is also there, okay, that people from Karnataka area, then from Maharashtra, and they are talking this Southian language, okay. सो दॅट त्या MRला पर्टिक्युलर जी ती लँग्वेज आहे, लोकल लँग्वेज, ती आली पाहिजे. देन वी विल सी टुडे द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन सेलिंग प्रोसेस. आता स्टेप्स काय आहेत सेलिंग प्रोसेसमध्ये, म्हणजे काय, तर कोणताही प्रॉडक्ट विकत असताना कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. सो इन दॅट फर्स्ट वन इज प्री सेल प्रिपरेशन, देन प्रॉस्पेक्टिंग, then approaching, then presentation, dealing with objections, closing the sale and follow up. So first we will see one by one pre-sale preparation. What is mean by pre-sale preparation? Pre-sale म्हणजे काय, तर कोणताही प्रॉडक्ट विकण्याच्या अगोदर काय काय तयारी करावी लागते. सपोज माझी कंपनी आहे, मी एखादं हर्बल फॉर्म्युलेशन काढलं आहे कॉस्मॅटिक्सचं, बरोबर, पण मी जसं सांगितलं तुम्हाला की माझ्यासोबत अजून 10 कंपन्यासुद्धा असतात आणि त्यांनीसुद्धा सेम हर्बल फॉर्म्युलेशन हे बनवलेलं असतं. सो अशा सिच्युएशनमध्ये, सो इन दिस सिनारिओ, ओके, आय हॅव टू अपॉइंट अ गुड टाईप ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज. सो मग तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करताना त्याचं सिलेक्शन, त्याचं क्वालिफिकेशन, आय शुड नो हिट्स वर्क ऑफ एक्सपिरियन्स, त्याला अनुभव आहे का, एक्सपिरियन्स आहे का, ते मला बघावं लागतं. देन त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं, ओके. मीन्स असं नाही आहे कोणीही फ्रेशर आहे, उठून उद्या आला, कॉलेजमधून पासआउट होऊन आला आणि MR म्हणून लागला आणि दुसऱ्या दिवशी ॲज अ MR म्हणून अपॉइंट झाल्यावर लगेच फिजिशियन्सकडे गेला. देन हे असं नाही आहे. तर काय असतं की त्याच्या अगोदर कोणतीही कंपनी असेल, ज्या काही बऱ्याच कंपन्या आहेत, ओके,
सिप्ला आहे, ॲबॉट आहे, डॉक्टर रेडी आहे. सो त्या कंपन्यांचे काय असतात तर स्पेसिफिक ट्रेनिंग्ज असतात. ओके, इन मेट्रो सिटीज और म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या बाहेरसुद्धा मेट्रो सिटीजमध्ये त्यांना ट्रेनिंग दिली जातात आणि त्या ट्रेनिंगमध्ये देन कसं वागलं पाहिजे, हाऊ टू ड्रेस अप, हाऊ टू मेंटेन पर्सनॅलिटी, देन हाऊ ही शुड गेन नॉलेज अँड हाऊ ही शुड रिमेन अपडेटेड विथ द न्यू अपकमिंग्स इन द टुडेज सिनारिओ, ह्याच्याबद्दल सगळं त्याने अपडेट राहिलं पाहिजे. ओके, सो ह्याबद्दल काय दिलं जातं, त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला ट्रेनिंग दिलं जातं. अँड ही मोटिवेटसुद्धा केलं जातं. ओके, बिकॉज ही इज अ फ्रेशर. ओके, ही इज न्यू पर्सन इन युअर कंपनी. सो सेल जास्तीत जास्त कसा होईल ह्यासाठी त्याला मोटिवेशनसुद्धा केलं जातं. सो त्याच्यासाठी मोटिवेशनल काही जे क्यूट्स असतात, देन मोटिवेशनल व्हिडिओज असतात, मोटिवेशनल स्टोरीज असतात, दॅट सांगितले जातात. देन सेल्समन मस्ट हॅव all knowledge, okay, in detail knowledge about the products, then customers, then competitors products. म्हणजे काय, कॉम्पिटिटर प्रॉडक्ट. आता सिप्ला कंपनीची समजा टॅबलेट आहे कोणतीही, पॅरासिटामॉल असेल, पॅरासिट 500 आहे, तर त्या MRला जो कोणी MR असेल त्याला सिप्ला कंपनीचे पॅरासिप आहे, ओके, माहिती आहे. बट अदर दॅन दॅट बाकीच्या पण कंपन्या आहेत. आता मायक्रो लॅब्स आहे, त्यांचीसुद्धा डोलो आहे, देन इप्का आहे, देन त्यांची पॅसिमॉल 650 आहे. सो ते सुद्धा कॉम्पिटिटर प्रॉडक्ट्स आहेत, ते सुद्धा त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हजला माहीत असले पाहिजेत. ओके, सो हे प्री सेल प्रिपरेशन म्हणजे काय तर कोणताही सेल करण्याच्या अगोदर काय काय तयारी करावी लागते. तर ह्या आपण टेक्निक कशा बघतोय सगळ्या, तर सेलिंगच्या स्टेप्स आहेत. म्हणजे प्रॉडक्ट विकताना तुम्ही कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करत असता. ओके, म्हणजे असं नाही आहे की कस्टमरने सांगितलं आणि तुम्हाला लगेच काढून दिलं, असं नाही आहे. तुम्ही कस्टमर्सला विचारता. सपोज कोणत्याही तुम्ही क्लॉथ स्टोअरमध्ये गेलात, तिथे तुम्ही तुमचं बजेट सांगता, देन तुम्हाला ड्रेस घ्यायचा, तुम्ही साईज सांगता, तुमची स्मॉल साईज आहे, मीडियम साईज आहे. ओके, देन कलर्स तुम्ही मे बी सांगता, डार्क कलर, फेंट कलर, ब्लॅकच पाहिजे, व्हाईटच पाहिजे. सो हेच आपल्याला शिकायचं ह्याच्यामध्ये, प्री सेल प्रिपरेशन हे आहे ते प्री सेल प्रिपरेशन. देन नेक्स्टची सेकंड स्टेप इज प्रॉस्पेक्टिंग. ओके, आता प्रॉस्पेक्टिंग करणं म्हणजे काय करणं, तर सेल्समनला जे कोणी कस्टमर्स येणारे आहेत, ओके, सो त्यांच्याबद्दल त्याला एक मनामध्ये त्याचा आयडिया असली पाहिजे की ह्या कस्टमरला काय हवं किंवा ह्या कस्टमरला काय सूट होऊ शकेल. ओके, सो द सेल्समन मस्ट लोकेट पोटेन्शियल बायर्स. म्हणजे जे कोणी खरेदी करणारे आहेत त्याने फाइंड आउट केले पाहिजेत. ओके, अँड आयडेंटिफाय देअर नीड्स. त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या त्याने शोधून काढल्या पाहिजेत. अँड म्हणजे तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात इन मेट्रो सिटीजमध्ये, ओके, मोठ्या सिटीजमध्ये गेलात की तुम्ही कोणताही प्रॉडक्ट घेतलात की तिथे ते सेल्समन विचारत असतात तुम्हाला अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे. मग तुमच्यासोबत कोणी लहान मुलं असतील तर सांगतात, हां, मुलांसाठी आमच्याकडे हे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, बेबी चेअर अवेलेबल आहे, बेबी टप अवेलेबल आहे. ओके, देन सपोज एल्डर पेशंट्स असतील, मीन्स जेरियाट्रिक पेशंट्स असतील, तर त्यांच्यासाठी हे आराम खुर्ची असते. ओके, रेस्टिंग चेअर आहे अवेलेबल. सो असे तुम्हाला सेल्समन काय करत असतात ते सांगत असतात अशाच प्रकारे. ह्यालाच काय बोलणं तर प्रॉस्पेक्ट करणं, असं ह्यालाच म्हणतात की प्रॉस्पेक्ट करणं. ओके, म्हणजे ते जे कोणी कस्टमर्स आहेत की त्यांच्या गरजा आहेत त्या सेल्समनला समजल्या पाहिजेत. ओके, देन दे शुड एक्झामिन द रेकॉर्ड्स ऑफ पास्ट अँड प्रेझेंट कस्टमर्स. त्या सेल्समनने काय थोडक्यात काय परीक्षण केलं पाहिजे की पास्ट, रेकॉर्ड्स ऑफ पास्ट. ओके, म्हणजे प्रिव्हियसमध्ये समजा एखादं कोणतंही क्लॉथ स्टोअर आहे आणि तिथे त्यांनी ऑफर काढलेली आहे, समजा की 500ला 2 ड्रेसेस और 3 ड्रेसेस. ओके, देन जेव्हा लास्ट टाईम ती ऑफर जेव्हा काढली होती त्यांनी, सपोज इन द मंथ ऑफ जून काढली असेल, दॅट टाईम किती सेल झालेला आहे.
ओके प्रिव्हियस ह्याच्यामध्ये. सो त्याच्यानुसार समजा परत ती ऑफर त्यांना इम्प्लिमेंट करायची आहे त्यांच्या बिझनेसमध्ये. फ्रॉम जूनमध्ये ऑफर इम्प्लिमेंट केली होती, जून ते ऑगस्ट ती ऑफर चालली आणि आता जर त्यांना परत इम्प्लिमेंट करायची आहे बिझनेसमध्ये स्वतःच्या. सो व्हॉट ही विल डू, ही शुड एक्झामाइन की जेव्हा जून ते ऑगस्ट ऑफर होती दॅट टाईम हाऊ मच सेल ऑकर, तेव्हा किती सेल झाला होता आणि त्यानुसार मग ते काय करतील, नेक्स्ट ऑर्डर करतील तेवढे ड्रेसेस. ओके. So he should examine that records of past and present customers to find out the nature and attitudes of potential buyers. Then next see third is approaching. आता अप्रोच करणं म्हणजे काय, तर कुठेही तुम्ही गेलात एखाद्या मॉलमध्ये म्हणा किंवा मोठ्या शोरूममध्ये गेलात, तिथे जे कोणी सेल्समन्स असतात किंवा ते तुम्हाला फर्स्ट असं they are saying you hello myself XYZ, okay, then what you want services from us, they are asking you politely, okay, त्यालाच काय बोलतात तर अप्रोच करणं असं बोलतात. सो फर्स्ट ऑफ ऑल इन दिस द सेल्समन शुड इंट्रोड्यूस हिमसेल्फ. ओके, फर्स्ट ही शुड, त्याने स्वतःला इंट्रोड्यूस केलं पाहिजे, म्हणजे काय तर स्वतःची ओळख करून दिली पाहिजे. देन द प्रॉडक्ट, ओके, देन जो काही प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल त्याने इन्फॉर्मेशन सांगितली पाहिजे. म्हणजे सपोज तुम्ही एखाद्या शोरूममध्ये गेलात, फर्निचरचं शोरूम आहे, देन तिथे अवेलेबल काय काय प्रॉडक्ट आहेत, देन त्यांचे मॅन्युफॅक्चरर कोण आहेत ह्याबद्दल त्याने सांगितलं असलं पाहिजे. ओके, मीन्स सपोज एखादा तुम्ही टी व्हीच्या शोरूममध्ये गेलात, देन फ्रीजच्या शोरूममध्ये गेलात, एसीच्या शोरूममध्ये गेलात, देन त्याचे मॅन्युफॅक्चर कोण आहेत तर सॅमसंगचा टी व्ही आहे और एल जीचा टी व्ही आहे, ओनिडाचा टी व्ही आहे, ओके, एल जीची वॉशिंग मशीन आहे. दॅट इज द प्रॉडक्टबद्दल काय करणं तर माहिती सांगितली पाहिजे त्या जे कोणी बायर आहेत त्यांना. ओके, सो ही शुड बी पोलाईट. ओके, ही शुड बी पोलाईट वाईल अप्रोचिंग टू द कस्टमर. अतिशय नम्रपणे त्याने कस्टमरशी बोललं पाहिजे. देन ॲट काउंटर, ओके, ॲट म्हणजे काउंटरला जेव्हा असेल तेव्हा अशा प्रकारे फ्रँकली बोललं पाहिजे कस्टमरसोबत, दॅट कस्टमर शुड फील दॅट ही इज ॲट होम ओनली. ओके, अँड सपोज इट हॅपन दॅट इफ दॅट सेल्समन इज बिझी विथ अनदर कस्टमर, ओके, देन ही शुड ॲश्युअर द कस्टमर दॅट ही विल अटेंड हिम व्हेरी शॉर्टली, प्रेझेंटली. ओके, म्हणजे तो जो सेल्समन आहे समजा दुसऱ्या कस्टमर बरोबर बिझी आहे आत्ता आणि तेवढ्यात एक न्यू कस्टमर आले तर त्यांना खात्री करून दिली पाहिजे, येस, म्हणजे एक रिक्वेस्ट केली पाहिजे, येस आय विल जॉईन यू सून. ओके, मीन्स जसं की सांगितलं जातं, प्लीज जरा सर एक मिनिट थांबा, प्लीज मॅडम एक मिनिट थांबा, लाईक दॅट ओनली. ओके, दॅट इज द अप्रोच करणं, ह्याला काय म्हणतात तर अप्रोच करणं. देन सी फोर्थ इज द प्रेझेंटेशन. ओके, सो इन दॅट प्रेझेंटेशनमध्ये काय करायचं असतं आपल्याला. सो द मेन ऑब्जेक्ट ऑफ प्रेझेंटेशन इज टू कन्व्हिन्स द कस्टमर दॅट ही नीड्स दिस टाईप ऑफ प्रॉडक्ट ऑर सर्विसेस. ओके, अँड दिस पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर सर्विसेस विल इन फॅक्ट फुलफिल हिज नीड्स. प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला प्रेझेंटेशनचा मेन ऑब्जेक्ट काय असतो तर आपण कस्टमर्सना कन्व्हिन्स करायचं, म्हणजे त्यांना पटवून सांगायचं की हा जो समजा एखाद्या शोरूममध्ये आहात तुम्ही आणि हा जो सॅमसंगचं फ्रीज आहे किंवा सॅमसंगचं वॉशिंग मशीन आहे ही तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि ह्या वॉशिंग मशीनने तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या कशा भागणार आहेत. मीन्स सपोज तुम्ही वॉशिंग मशीन वापरताय, देन ऑफकोर्स जो काही कपडे धुण्याचा टाईम असेल तो तुमचा वाचेल, देन तोच टाईम यू विल कॅन गिव्ह टू युअर स्टडी. ओके, दिस टाईम यू कॅन गिव्ह टू युअर हॉबीज, दिस टाईम यू कॅन गिव्ह टू युअर करिअर ऑल्सो. ओके, सो अशा प्रकारे त्या प्रॉडक्टचं महत्त्व त्यांना समजावून सांगायचं आणि तो प्रॉडक्ट त्यांना कसा इम्पॉर्टंट आहे आणि तो प्रॉडक्ट त्यांच्या गरजा कशा भागवणार आहे हे काय करायचं तर समजावून सांगायचं असतं कस्टमर्सना. सो दॅट टाईम सेल्समन शुड डिस्क्राईब दॅट सायलेंट फीचर्स अँड युजेस ऑफ द प्रॉडक्ट इन ब्रीफ, इन डिटेलमध्ये. समजा आता वॉशिंग मशीन आहे सॅमसंगचं, सो मग त्याचे फीचर्स काय आहेत, ड्रायर सिस्टम आहे, सुपर ड्रायर आहे, ओके, देन क्विक वॉशिंग सिस्टम इज देअर,
then at low consumption that machine is going on, असे जे काही फीचर्स असतील ते काय केले पाहिजेत तर सांगितले पाहिजेत आणि त्याचे युजेस काय असतील ते. मीन्स खूप मिळाले जास्त कपडे असतील देन ऑल्सो यू कॅन ॲड इट एक्स्ट्रा अँड देन यू कॅन यूज इट. बट सी हे युजेस सांगताना ही शुड नॉट gives his technical details, okay, such as means brief description about that. Means suppose एखादं कोणतं आहे फार्मसी शॉप आहे, रिटेलर आहे आणि तुम्ही एखादं अँटासिड विकत असाल, देन इन जनरल तुम्ही सांगितलं पाहिजे अँटासिड आहे, छातीतली जळजळ आहे ती तुमची कमी करेल, ओके. देन तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही ते कमी करेल, ओके. दिस डिस्क्रिप्शन इज ओके, बट डिस्क्रिप्शन अबाउट इट्स ड्रग फॉर्म्युलेशन, इट्स केमिकल कंपोजिशन, इट्स फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स अँड साईड इफेक्ट्स असे टेक्निकल डिटेल्स सांगायचे नाही. तुम्ही उद्या अँटासिड विकताय कस्टमरला, देन तुम्ही सांगायचं नाही तिथे ह्याच्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल आहे, ह्याच्यामध्ये सुक्राल्फेट आहे, ह्याच्यामध्ये ऑक्सिटॅकेन आहे, ओके, सायमेथिकोन आहे, असे हे कंटेंट सांगायचे नाही. तेव्हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा हा रोल आहे, देन बफर आता हे आहे दुसरं त्याचा बफर म्हणून रोल आहे, हा प्रिझर्वेटिव्ह ह्याचा रोल आहे, ओके. देन साईड इफेक्ट्स काही जे काही असतात ते डिस्कस करायचे नाहीत कस्टमर्ससोबत, ओके. So and that time that advice should be given without any hesitation. Advice म्हणजे of course advice you should given. Then see the success of salesperson depends upon the degree, okay, to which he is able to talk or match his presentation with the attitude of a कन्झ्युमर. म्हणजे काय तर सक्सेस कोणाचा, त्या सेल्समनचा मोस्टली कशावरती डिपेंड आहे, तो प्रेझेंट कसं करतोय. म्हणजे ही जे आपण बघितलं इन्फॉर्मेशन सगळी ही त्या कस्टमर समोर कशी काय प्रेझेंट करतोय ह्याच्यावरती मोस्टली डिपेंड असतं. देन नेक्स्ट सी फिफ्थ स्टेप इज डीलिंग विथ ऑब्जेक्शन्स, ओके. सो डीलिंग विथ ऑब्जेक्शन्स म्हणजे काय तर कस्टमर्स जे काही ऑब्जेक्शन्स राईज करतात. मीन्स सपोज मी एखादं क्रीम काढलं आहे मार्केटमध्ये, माझ्यासोबत अजून 10 ब्रँड आहेत, सो कस्टमर्स विल डेफिनेटली आज की ह्याच्यामध्ये हा जर ओके हे जर दुसरं फॉर्म्युलेशन आहे नेविया मॉइश्चरायझर, मग ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे, मग नेवियाची किंमत एवढीच आहे, तुमच्या फॉर्म्युलेशनची एवढीच आहे, मग असं का तसं का, असे खूप सारे क्वेश्चन्स हे कस्टमर्स विचारत असतात, ओके. So that time salesman he should keep patience and that all objections which are arise by customers should be welcomed by that salesman, okay. म्हणजे कस्टमर्स जे काही सगळे क्वेश्चन्स विचारत असतील तर सेल्समन शुड वेलकम फॉर दॅट. देन दॅट टाइम ओके means those objections which are mostly regarding the price, quality and design are helpful in discovering the doubts of the customer. So salesman should not lose his patience, okay. If customers ask so many questions and takes time in reaching a decision, customers खूप क्वेश्चन विचारत असेल आणि कोणताही प्रॉडक्ट विकत घेताना खूप वेळ लावत असेल, म्हणजे डिसिजन घेताना, म्हणजे कोणता प्रॉडक्ट आपल्याला विकत घ्यायचा आहे हा निर्णय घेत असताना जर खूप तो टाईम लावत असेल, दॅट टाईम ओके सेल्समन शुड नॉट लॉस हिज पेशन्स. Then main aim of the salesman is to remove the customer's objections in any way, okay, or other so that the customer is satisfied with the product. Salesman चा main aim काय असला पाहिजे की जे काही कस्टमर्सना डाऊट आहेत ते सगळे क्लिअर करायचे, ओके, की ज्याच्यामुळे काय होईल तो कस्टमर तो प्रॉडक्ट घेऊन he should satisfy that, okay, means he should feel that yes it's very good that I buy that Samsung washing machine, it is very helpful for me, it saves my lots of time so that I can give more time to my studies, I can give more time to my career, I can give more time to my hobbies, okay. So
तो प्रॉडक्ट आहे तो कस्टमर्सना सॅटिस्फाय सॅटिस्फाय झाला पाहिजे कस्टमर तो प्रॉडक्ट विकत घेऊन. सो इन दॅट हिअर मेन रोल ऑफ इथे सेल्समनचा मेन रोल असतो की कस्टमर्सने कितीही जरी क्वेश्चन्स विचारले, तुम्ही काही काही ठिकाणी बघितलं असेल की कस्टमर जर खूप क्वेश्चन विचारत असेल तर सेल्समन काय करतात, ही बिकम अरोगंट. ओके, अँड ही टेल दॅट तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर नका घेऊ. ओके, सो अशा केसमध्ये मग कस्टमर्स येतील का तुमच्याकडे कोणी? ऑफकोर्स नाही येणार. ओके, सो यू शुड पोलाइट ऑल्सो, यू शुड हॅव पेशन्स टू गिव्ह आन्सर टू कस्टमर्स. ओके, देन सिक्स्थ स्टेप काय आहे? क्लोजिंग द सेल. मीन्स वॉट? क्लोजिंग द सेल म्हणजे आता इथे सेल थांबतोय इन द सेन्स कस्टमर आता विकत घेणार आहे ती वस्तू. Okay, that time once the customer has made up his mind to buy the product, okay, the salesman should close the sale in a cordial manner. ओके, म्हणजे आता कस्टमरने ठरवलं आहे की आपल्याला आता हे वॉशिंग मशीन विकत घ्यायचं आहे, तर सेल्समनने आता तिथे काय केलं पाहिजे तर थांबलं पाहिजे. ओके, अँड ही शुड फील मीन्स कस्टमर शुड बी मेड टू फील दॅट ही हॅज मेड द राईट चॉईस. आता कस्टमरचं ठरवून झालं आहे की येस आपल्याला हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे. दॅट टाईम मग काय करायचं सेल्समनने की त्यांना सांगायचं, हां हे जे तुम्ही सॅमसंगचं वॉशिंग मशीन घेतलं आहे ना हे खूप चांगलं आहे, यू हॅड मेड द राईट चॉईस. तुम्ही खूप म्हणजे अचूक अशी चॉईस केलेली आहे आणि हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. ओके, सो however this means closing of sale is very difficult for the customer if he has confused in that, but however under no circumstances the customer should be pressurized to get enough for particular item. Okay, and also salesman should thank the customer at the times of delivery of goods, and all social courtesy should be extended to him, and he should assure the customer of still better service in future. म्हणजे काय तर ॲट द एंडला जेव्हा प्रॉडक्ट डिलिव्हर करतोय आपण त्या कस्टमरला तेव्हा सेल्समनने काय बोललं पाहिजे तर थँक्यू बोललं पाहिजे. ओके, ही शुड से थँक्यू ॲट द एंड, अँड इन फ्युचर बेटर सर्विस मिळेल ह्याच्यासाठी खात्री ही शुड ॲश्युअर टू कस्टमर्स. ओके, इन फ्युचर आमच्याकडे हा प्रॉडक्ट्स म्हणजे अजून ह्याच्या रिलेटेड काही प्रॉडक्ट्स असतील, अजून खूप चांगल्या सर्व्हिसेस तुम्हाला इन फ्युचरसुद्धा मिळतील असं त्या सेल्समनने खात्री करून दिली पाहिजे कस्टमरना. म्हणजे की जसं काही शॉपमध्ये तुम्ही बघितलं असेल काही सेल्समन सांगतात की काही लागलं तर या आमच्याकडे. ओके, आमच्याकडे सगळे ब्रँड्स अवेलेबल आहेत, किंवा इन मेडिकल स्टोर्समध्ये सांगितलं जातं तुम्ही या आमच्याकडे खूप सगळ्या प्रकारची औषधं आहेत आमच्याकडे, तुम्हाला कोणतंही औषध जर काय मिळत नसेल दुसरीकडे अवेलेबल होत नसेल तर आम्ही तुम्हाला ते अवेलेबल करून देऊ, अशा प्रकारे सांगितलं जातं जनरली, तुम्ही ऐकलं असेल. ओके, सो तशा प्रकारे आपण कस्टमर्सना इन फ्युचर बेटर सर्व्हिस मिळेल ह्याच्यासाठी खात्री करून दिली पाहिजे. Then last step, 7th step, follow up. आता follow up is means generally in retail pharmacy this follow up is not happen. Okay, means follow up is not practicable in case of retail pharmacy. Why in retail pharmacy it's not possible? Because customers do not visit the pharmacy as frequently as they do in other shops. म्हणजे काय तर कस्टमर्स सारखे फार्मसीमध्ये येत नाहीत फ्रिक्वेंटली, किंवा काही वेळेला काय होतं कस्टमर्सला देवरुखमधली ट्रीटमेंट चालू आहे, देन साईडला जे काही शॉप असेल तिथे मेडिसिन्स घेतली जातात. मीन्स हल्ली आता इन मोस्टली देअर इज अ फार्मसी ॲट द साईड टू द फिजिशियन. फिजिशियन्सच्या साईडलाच काय असतात तर मेडिकल असतात आणि तिथून जनरली मेडिसिन्स आहेत ते खरेदी केली जातात. ओके,
and see sometimes happen that treatment is going in our city like Devrug, but after some time, after some period, that patient is shifted to cities like Ratnagiri, Mumbai also, and that time मग त्या पेशंटला तिकडची ट्रीटमेंट चालू राहते आणि मेडिसिन्ससुद्धा तिथे जे काही फार्मसी असेल अवेलेबल, मीन्स साईडला जशी फिजिशियन्सच्या साईडला फार्मसीज असतात, मेडिकल स्टोर्स असतात, तर तिथून मेडिसिन घेतली जातात. त्याच्यामुळे काय होतं की मीन्स कस्टमर फ्रिक्वेंटली त्याच ह्याच्यामध्ये जनरली येत नाही. ओके, इन सम केस मीन्स there are that BP medicines, diabetic medicines are going on for some patients. Okay, that time he is regularly coming there, but see means mostly means in general cases, okay, customers do not visit the pharmacy frequently, but see representatives of suppliers generally follow up, okay, for stock means sold in to be sold out by effective salesmanship. म्हणजे कोण, जे सप्लायर्स असतात, सप्लायर्सकडचे जे एजंट्स तुमच्याकडे येतात, म्हणजे कोण, तर डिस्ट्रीब्युटर जे असतात त्यांचे एजंट्स येत असतात तुमच्याकडे, व्हिजिट्स असते, मीन्स फार्मसीजमध्ये व्हिजिट असते आफ्टर 15 days, आफ्टर मीन्स वन्स इन अ मंथ अशी त्यांची व्हिजिट आहे ती काय असते तर ठरलेली असते. आणि तेव्हा त्या व्हिजिटनुसार मग ते काय करत असतात, तुमच्याकडून ऑर्डर घेत असतात. देन ही कलेक्टिंग द पेमेंट्स, ओके, देन व्हॉट न्यू प्रॉडक्ट्स आर केम इन द मार्केट और सोल्ड इन, म्हणजे काय तर तुम्ही काय विकत घेतलं आहे, काय परचेस केलं आहे, आणि हाऊ टू सोल्ड आउट म्हणजे तुम्ही ते दुसऱ्यांना कसं इफेक्टिव्हपणे विकायचं ह्याच्यासाठी सुद्धा ते गाईड करतात. ओके, दिस इज द फॉलोअप, ही लास्ट स्टेप आहे फॉलोअपमध्ये. ओके, सो टुडे वी हॅड सीन द स्टेप्स इन सेलिंग प्रोसेस. ओके, व्हॉट आर द स्टेप्स आर देअर? First one is pre-sale preparations, means before, in that involves selection, training, and to motivate the salesman, and salesman have all knowledge in detail about that product. Then prospecting, okay, means to identify the needs of the customer. Then approaching. Okay, approach means what? He should speak politely with the customer. First of all, he should introduce himself, he should introduce about the product, and he should introduce about that manufacturers of the product. Then presentation. Okay, so what is the main object of presentation? प्रेझेंटेशनचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? इज टू कन्व्हिन्स द कस्टमर, ओके, दॅट ही नीड्स दिस टाइप ऑफ प्रोडक्ट और सर्विसेस अँड दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट और सर्विसेस विल इन फॅक्ट फुलफिल हिज नीड्स. Okay, then that time he should tell silent features and uses of the product, but don't discuss the technical details like side effect, chemical composition, pharmacological actions. Okay, then about all description about drug formulation, that is not discussed. Okay, and advice should be, that time advice should be given without any hesitation. Then we had seen dealing with objections. So here salesman should have patience. Okay, then what are the objections which are raised by the customers? Customersला जे काही प्रश्न पडलेले असतात, so salesman he should answer all answers for all that. Then closing the sales means it's at once customer has fixed, okay, that he wants to purchase that particular product, that time salesman should stop the sale and he should tell the customers, okay, that you had made the right choice and these products will definitely fulfill all your needs. And he should thank to the customer at the time of delivery of goods, and he should assure the customer of still better services in future. And seventh step is the follow up. Okay, but follow up is not means practicably in case of retail pharmacy. Okay, as customers do not visit the pharmacy as frequently, okay, so as they do in the other shops. Okay, but see that representatives of distributors, that is representatives of suppliers, okay, they generally follow up for sold in and sold out.
So these are the steps in selling process. So here that is the salesmanship we had seen of that, and from next lecture we will start advertising, then objectives of advertising, its advantages, disadvantages, then different medias for advertising. Okay, it's very interesting part, and it's very important from your exam point of view, and also in future you should get all knowledge about the advertising. Okay, so now we will stop over here. If any difficulty is there, then ask me. Okay, thank you, happy learning.